नमस्कार. पोस्ट ऑफिसची 5वी मेरिट लिस्ट आज येण्याचे संकेत भेटलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी तुमचा रजिस्ट्रेशन ID नंबर रेडी ठेवायचा आहे. आता ही आज लिस्ट येणार का पुढच्या आठवड्यात ढकलणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगतो. कारण की 4थी मेरिट लिस्ट लागून आता जवळपास 1 महिना उलटून गेला आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये जसं की महाराष्ट्र सर्कल असेल या गुजरात, गोवा, कर्नाटक, MP, UP सर्कल नुसार ही टेस्ट या ठिकाणी लागणार आहे. तर काही राज्यामध्ये याची 5वी लिस्ट लागण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी MH महाराष्ट्र सर्कलला फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ही लिस्ट आज येण्याची संकेत या ठिकाणी आपल्याला मिळाले. तर मग आता सध्याची नेमकं परिस्थिती काय, तुम्हाला या लिस्ट लागल्याच्या नंतर पुढे कुठली स्ट्रॅटेजी करायची. जर या पुढे सांगणाऱ्या गोष्टीपैकी 1-2 गोष्टी जर तुमच्या चुकल्या तर तुम्ही अपात्र होऊ शकता. फक्त मेरिट लिस्ट मध्ये नाव येणं गरजेचं नाही. लक्षात घ्या पॉइंट टू पॉइंट. आताची परिस्थिती 4थी लिस्ट लागून जवळपास 1 महिना प्लस या ठिकाणी वेळ निघून गेलेला आहे. 8-9 तारखेला मागील महिन्यात 4थी मेरिट लिस्ट पब्लिश झाली होती. त्यानुसार त्याचा कट ऑफ लागलेला होता. नंतर पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस झाली होती. साधारणपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसला एक 10 ते 20 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. त्याच्यापेक्षा जास्त 10-12 एक्स्ट्रा दिवस झालेत. मग आता इथे पुढे काय होणार आहे की 4थ्या मेरिट लिस्टचा जो काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा डाटा GDS कडे गेलेला आहे तो पूर्णपणे क्रॉस व्हेरीफाय होईल आणि बऱ्यापैकी 99% या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आज या ठिकाणी 5वी जी की तुमची खूप वाट पाहून आहात ज्या मेरिट लिस्टची ती लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी 10 पर्यंत तरी ऍटलीस्ट 10 पर्यंत यायलाच पाहिजे. ठीक आहे. पुढे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर याच्यातून काही विद्यार्थी आउट होतील, काही जॉईन करणार नाहीत. मग त्याच्या अगेन्स्ट ही 5वी मेरिट लिस्ट पब्लिश केली जात असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना डाऊट होती की 5वी लिस्ट येईलच का नाही. लक्षात घ्या, येणार आहे. आता काय येणार आहे तुम्हाला जस्ट 1 मिनिटामध्ये सांगतो. 2020 पासून जेवढ्या काही GDS भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र सर्कल साठी आणि वेगवेगळ्या सर्कल साठी या ठिकाणी 5 ते हायेस्ट 6 लिस्ट पर्यंत GDS चा मेरिट लिस्ट पोहोचलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांचा जर अंदाज राहिला आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी हजारोच्या संख्येने व्हॅकंट पोझिशन निघालेल्या होत्या. म्हणजे काही वेळेस 30,000, काही वेळेस 25,000, काही वेळेस 45, काही वेळेस 33,000 अशा प्रत्येक वेळेस GDS मध्ये भरती निघालेली होती. म्हणजे आता जी आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात भरती आहे. त्याच्यामुळे आणखी 5वी लिस्ट येणार आहे. कारण की 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत फक्त 90 ते 95% एवढ्या जागा भरलेल्या गेल्या आहेत. आणखी एक 5 ते 10% जागा शिल्लक आहेत. मग तुम्ही म्हणाल 5व्या मेरिट लिस्ट नंतर क्लोज होईल का, तर ते पुढील 5वी मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट केले जातात, किती विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येते, पुढे चालून त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होईल. त्याच्यामधून परत जर काही विद्यार्थी आउट झाले किंवा 5व्या मेरिट लिस्ट नंतर GDS काय करेल, आता सपोज 400 जागा जर महाराष्ट्र सर्कलला ऑल ओव्हर राहिलेल्या असतील, ठीक आहे, तर 5व्या लिस्टला जर GDS ला क्लोज करायचं असेल तर GDS काय करेल, याच्यामध्ये डायरेक्टली 1,500 ते 2,000 विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्ट करेल. बरोबर की नाही. म्हणजे जागा जेवढे शिल्लक आहेत त्याच्या 3 पटीने जास्त या ठिकाणी जागा पुढे मेरिट लिस्ट मध्ये त्या ठिकाणी पब्लिश करेल विद्यार्थी. मग ह्या 1000 विद्यार्थ्यांपैकी 3 पट ज्या जागा आहेत, म्हणजे सपोज कन्सिडर करा 500 जागा शिल्लक आहेत, त्यापैकी जर 2,000 विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये आले तर त्यापैकी 1,500 विद्यार्थी डायरेक्ट आउट केले जातील. 1,500 पैकी त्याच्यामध्ये काहीतरी साधारणपणे 300 ते 400 विद्यार्थी वेटिंग लिस्ट वरती ठेवले जातील. म्हणजे काय, त्यांची लहान छोटी का होईना चूक आहे किंवा त्रुटी आहे अशा विद्यार्थ्यांना परत वेटिंग लिस्ट वरती ठेवलं जाईल. मग पुढे त्यांची लिस्ट लागेल का, तर नाही, किंवा लागू शकते. 2 आधारी आहे. आता ते कसं 2 आधारी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. 300 ते 400 विद्यार्थी जर वेटिंग लिस्ट वरती ठेवले आणि या 2,000 पैकी हे आपले रिक्वायर्ड जे पोस्ट आहेत 500 विद्यार्थी भरले, नंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट लेटर दिले जातील, ऑफर लेटर दिले जातील, ह्या 500 पैकी साधारण 50 ते 100 विद्यार्थ्यांनी सपोज जॉईनच नाही केलं, फॉर एक्झाम्पल आहे, तर ह्या जे वेटिंग लिस्ट मधील आहेत त्यांनाच विद्यार्थ्यांना परत GDS काय करेल, ऑफर लेटर प्रोव्हाइड करेल.
म्हणजे 5व्या मेरिट लिस्ट नंतर 6वी लिस्ट यदा कदाचित येऊ शकते किंवा येणारही नाही, जर GDS ने हा क्रायटेरिया अप्लाय केला तर. आता तुम्ही म्हणाल हे कशाच्या बेसिस, तर मागील भरतीचा जो डाटा अनालिसिस आपण केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसेस GDS ने या ठिकाणी राबवलेली आहे, त्याच्यामुळे हा क्रायटेरिया इथे सुद्धा यावर्षी सुद्धा लागू शकतो. मग आता प्रश्न पडतो, ज्यांचं नंबर लागणार नाही त्यांनी काय करायचं? तर त्यांनी अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला तर वारंवार सांगतो, प्लॅन बी तुमचा रेडी ठेवत चला. तरी सुद्धा आता लगेच 3 ते 4 महिन्यामध्ये अराउंड डिसेंबर पर्यंत एक 25 ते 40 हजारापर्यंत GDS मध्ये परत मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे. आता ही भरती वारंवार आणि दरवर्षी का निघली जाते याचं सिंपल तुम्हाला एक सांगून देतो. GDS मध्ये एवढ्या व्हॅकंट पोझिशन का राहतात? कारण GDS फक्त 10वी बेस आणि याच्यामध्ये क्रायटेरिया सुद्धा काय नाही, फक्त मेरिट लिस्ट. एकदा फॉर्म झालं की डायरेक्ट तुमचं सिलेक्शन, जर तुम्ही क्रायटेरिया मध्ये बसलात तर. मग आता नेमकं एवढ्या व्हॅकंट पोझिशन का राहतात की GDS मध्ये फार तर विद्यार्थी टिकले जात नाहीत किंवा त्यांना दुसरा जॉब भेटतो. काही विद्यार्थी 4-6 महिने जॉब करतात, त्याच्यामुळे ह्याच्यावर परत 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 एका कंपनी सारखा व्हॅकंट पोझिशन क्रिएट होतात, जनरेट होत राहतात. त्याच्यामुळे GDS ला दरवर्षी हजारोच्या संख्येने ह्या ज्या पोझिशन आहेत त्या काढाव्या लागतात. मग आता ह्याचा जर क्रायटेरिया बदलला किंवा काय झालं तर तो वेगळा पार्ट आहे, तो आपला भाग नाहीये. परंतु फायद्याची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी की दरवर्षी याचा भरती निघत असतात, त्यामुळे या GDS ला जरी नाही झालं तर लगेच 3-4 महिन्यामध्ये पुढे नवीन भरती येणार आहे. सो तुम्ही तिथे अप्लाय करू शकता, साइड बाय साइड तुम्ही दुसरा प्लॅन करू शकता. आता पुढे काय करायचं आहे, जर गोष्टी नाही केल्या तर तुम्ही डायरेक्ट अपात्र ठरू शकता. काय त्याच्यामध्ये पहिला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा माहित नसेल तर GDS मध्ये नाव जरी आलं तर तुम्हाला माहित होणार नाही. सो रजिस्ट्रेशन नंबर तुमचा रेडी ठेवायचा आहे. वेबसाईट 2-1 तासाला प्रत्येक चेक करायची आज उद्यामध्ये, ठीक आहे. आणि पुढे चालून तुमचा मोबाईल नंबर, मेल आयडी ऍक्टिव्ह ठेवायचा नाही. सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत. जर आणखीन कुठल्या आपल्या मित्रांना जर माहित नसतील डॉक्युमेंट तर फक्त डॉक्युमेंट कमेंट करा, तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट लिस्ट शेअर केली जाईल. ओके, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी रेडी ठेवायच्या. जर ह्या गोष्टी नसतील तर तुम्ही पुढे चालून अपात्र होऊ शकता जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट झालात तर. सो ही काळाची गरज आहे, ह्याच्यामध्ये लवकर सगळ्या तयारी करून ठेवायची आहे, ठीक आहे. आता नेमकं पुढे करायचं काय? मग या ठिकाणी तुम्ही पेशन्स ठेवायचे आणि तुमचं प्रार्थना करायची की या GDSच्या 5व्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव नक्की यायला पाहिजे. असं जर तुम्हाला कन्सिडर करून पॉझिटिव्ह आत्मविश्वासाने राहिलात तर नक्कीच तुमचं नाव येईल आणि पुढील प्रोसेस जॉईनिंग लेटर पर्यंत सुखकर तुमचा प्रवास होईल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला आणखी डाऊट किंवा प्रश्न किंवा तुम्ही डॉक्युमेंट मध्ये काही इश्यू असतील तर मला कमेंट मध्ये कळवा, सोल्युशन पोहोचून जाईल. जय हिंद, बाय बाय.